मोठी या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या संदर्भात एक अधिकृत सर्वांसोबत या मोडणीच्या सुज्ञ नागरिकांसोबत या ठिकाणी आपण बैठक पार पडली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, घटनेचे पालन करणारे आपण सर्व नागरिक व अधिनियमातील तरतुदी विचारात घेता 2 मिनिटं या सर्व कायद्याला मानणाऱ्या, कायद्यावर प्रेम करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या आपण या सर्व संवर्गाने एक माढा तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रभर एक चांगला संदेश दिला गेलेला आहे। रात्रीच्या वेळी जे आपण पुतळे बसवले होते आपल्या महापुरुषांच्या सन्मानासाठी, तो सन्मान वाढवण्यासाठी आपण सर्वांनी भूमिका घेऊन शासनाच्या सर्व रीतसर परवानगी घेऊन सर्व सहमतीनं उत्कृष्ट पद्धतीने आपण हा कार्यक्रम नंतर घेऊन पुतळे बसवणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्वांच्या सहमतीनं आज आपण हे पुतळे काढून घ्यायचा जो निर्णय घेतला आहे त्याबाबत सर्वांनी प्रशासनाच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार मानतो। आणि आपण ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा ग्रामविकास विभाग या विभागाच्या ज्या काही किरकोळ एनओसी आहेत, ज्या काही महत्त्वाच्या असतील त्या निश्चित तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या दिवशी अर्ज येईल तिथून आम्ही तो कॅरी फॉरवर्ड करून प्रत्येक टेबलवरून प्रत्येक कार्यालयातून पुढे जाईल। महसूल विभागाचा जो काही एनओसीचा भाग असेल किंवा पोलीस प्रशासनाचा एनओसीचा भाग असेल तर त्या सर्वांच्या बाबतीत आमचं 100% सहकार्य राहील। त्याही पलीकडे जाऊन कला संचालनाच्या परवानगी असतील किंवा इतर, तर हा मापदंड तुम्ही जो सेट केलेला आहे तो फक्त आपल्या एका ग्रामपंचायत पुरता नाही तर आजूबाजूच्या ग्रामपंचायत हा नियमित तुमच्या मागे चालतील। आपण जे सगळ्यांना एक चांगला संदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचेही प्रस्ताव येतील तर जे इतर विभागाच्या परवानगी असतील तर ते सगळ्यांच्या समन्वयातून एकत्र प्रस्ताव करून त्याच्या संचालनाला आपण पाठवूयात। आर्किटेक्टच्या मंजुरीसाठीही आपण एक कॉमन व्यक्ती असावी की जेणेकरून आपल्याला एकाच वेळी सगळ्यांच्या आर्किटेक्चर परमिशन मिळतील, म्हणजे या गावचे असतील किंवा तालुक्यातील इतर गावचे असतील, जेणेकरून प्रक्रिया सुसंगत होईल। आणि फक्त एका पुतळ्याची बैठक न होता जिल्ह्याला बैठक होताना आपल्या तालुक्यातील जे आजूबाजूचे काही पुतळे शासकीय जागेचे आहेत त्या सर्वांच्या बाबतीत बैठक होण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत। पोलीस प्रशासनाकडून जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या बाबतीत कुठलंही चुकीचं किंवा आपण जितकं सकारात्मक आहे त्याच्या पुढे 2 पाऊल जाऊन पोलीस प्रशासनही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं एकदा आभार मानतो व आपलं हे योगदान निश्चितच प्रशासनासाठी एक आदर्श असेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठीही आदर्श कायम राहील आणि हे तुमच्या पावलावर अनुकरण करून आपल्या तालुक्यातील जो चांगला समाजात संदेश जाईल आणि इथून पुढच्या काळात की पुतळा बसवून पुतळ्याचा अवमान न होता जे काय होते ते विधिग्राही पद्धतीनं होतील ते आश्वासन करतो व हे आजच्या आपली बैठक संपली असं जाहीर करतो। धन्यवाद।